घ्या आता नवीन फेज घे. वीर वसंतराव नारायणराव नाईक यांचं पुण्यस्मरण आपण पुण्यतिथी म्हणतो. आपल्या या विद्यालयात हा कार्यक्रम शिंदे सर असणारे शिक्षक वर्ग, देवरे सर, शेवाळे, वाघ, वाघापुरी, काही नावं मागे पुढे होतात. असो, माझ्या विद्यार्थी आणि विद्यार्थिनी बंधू आणि भगिनींनी इकडे लक्ष द्या. तू थोडी पुढे गे. ती तर दोघी तिघी पुढे सारखा थोडी. आपण लहान आणि मोठे, छोटे, जवळचे, लांबचे, आपले, दूरचे, परकेचे असे शब्द आपण वापरतो ना. आपल्या अनेक शैलीमधून आपण असे शब्द वापरतो. मग जे आपल्यापासून जे दूरचे असतात ते दूर असतात कुठेतरी, आणि जे जवळचे असतात ते अनेक माध्यमामध्ये, अनेक क्षेत्रामध्ये ते निगडीत असतात. आता आजचा हा कार्यक्रम, या कार्यक्रमाच्या ठिकाणी आपल्याला जे जवळचे म्हणून हवे होते ते नेमके आज इथं 0% ला. हे वाक्य मला मुद्दाम घ्यायचंय व्हिडिओ मध्ये. म्हणजे आपण पळाशी गावचे असताना पळाशी गावातील आपल्या असणाऱ्या या शाळेमध्ये हा कार्यक्रम आपण दरवर्षी साजरा करतो. हाच नाही, अनेक विविध कार्यक्रम आपण साजरे करतो. आणि अशा परिस्थितीमध्ये गाववासियांपैकी काही ठराविक कार्य करणाऱ्या व्यक्ती तरी इथं हजर पाहिजे असतात, पण त्या नेमक्या नाही. मग जे आपल्या जवळ नाही त्यांना आपण काय म्हणतो? दूरचे म्हणतो. आणि जे इथं असतात त्यांना आपण काय म्हणतो? जवळचे म्हणतो. तसे आपल्या जवळचे म्हणजे आपल्या वेळगावचे वसंतराव नारायणराव नाईक यांना आपण क्रांतिकारक म्हणतो, लोकनेते म्हणतो, समाजसुधारक म्हणतो. ज्यांनी देशासाठी, समाजासाठी कार्य केलेलं असतं त्यांना आपण लोकनायक म्हणतो, लोकमान्य म्हणतो. आणि मग आपण वसंतराव नाईकांना जे संबोधन करतो, जे शब्द आपण संबोधितो ते क्रांतिकारक आणि क्रांतीवीर अशा नावाने आपण त्यांना संबोधित असतो. आता क्रांतिकारक या शब्दापाठीमागे जी पार्श्वभूमी ती छोटीशी नाही. क्रांतिकारक याचा अर्थ ज्यांनी आपल्या कार्यामध्ये जे हवं आहे समाजाला आणि त्या कार्याला, अशा रीतीने जो काही बदल विकसित स्वरूपामध्ये घडवलेला असतो, ते कार्य पूर्णपणे पार पाडलेलं असतं, त्याला ती क्रांती म्हणतात. मग असे क्रांतिकारक जे आपल्या देशामध्ये होऊन गेले असतील, आपल्या राज्यात झाले असतील, आपण सर्वांचा अनेक विविध माध्यमातून, शैक्षणिक क्षेत्रातून, शिक्षण माध्यमातून अभ्यास करीत असतो. पण आपल्याला जवळचा हा शब्द आपण जो वापरला, म्हणजे आपल्याला जे जवळचे आहे, जे आपले आहे, आपल्याशी जे निगडीत आहे, आपल्या कार्यक्षेत्रामध्ये ज्यांनी कार्य केलेलं आहे आणि आपल्यामध्ये ते त्यांनी तुमच्यासाठी, आपल्यासाठी किंवा भूतकाळामध्ये जे काही होऊन गेले, तुमचे आपले पूर्वज त्यांच्यासाठी काय काय कार्य केले याचा जो आढावा आपल्याला घ्यायचा असतो, तो अशा वीर पुरुषांच्या किंवा समाज सुधारकांच्या किंवा लोकनायकांच्या असणाऱ्या जयंतीतून आणि पुण्यस्मरणातून आपण ते सादर करायचं असतं, ते आजमायचं असतं. एक लक्षात घ्या, तुम्ही इथं बसले, आज तुम्ही विद्यार्थी म्हणून तुम्हाला इथं बोलले जाईल. तुम्ही कोण आहात या जागेवर? विद्यार्थी आहात. तुम्ही तुमच्या घरी गेले, तुम्हाला तिथे काय म्हणतील? हे आमचे मुलं आहेत,
आमचा मुलगा आहे, ही आमची मुलगी आहे. तुम्ही समजा एखाद्या ठिकाणी, आता समजा आम्ही आमच्या ह्या वयोगटातले आम्ही एखाद्या कार्यक्रमात गेलो, एखाद्या लग्नात गेलो, कुठेतरी एखाद्या कार्यक्रमात गेलो, तिथे आम्हाला काय म्हणती, हे आमचे पाहुणे आहेत. काय म्हणती? पाहुणे. आता तुम्ही शाळेत आल्यानंतर तुम्हाला जे शिकवतात त्यांना तुम्ही काय म्हणशाल, हे आमचे शिक्षक आहेत. बरोबर आहे. तसं मग आपण आपल्या जीवनामध्ये जे काही कार्य करीत असतो, ते कार्य करीत असताना आपल्याला काहीतरी एक संबोधित असं नाव दिलं जात असतं. कार्य करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला, इकडे लक्ष द्या, कार्य करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला एक संबोधित असं नाव दिलं जातं. तुम्ही म्हणसाल संबोधित असं काय नाव दिलं जातं? संबोधित असं नाव दिलं जातं, जे क्रिकेट खेळतात, जे बॉलिंग करतात, त्यांना तुम्ही काय म्हणशाल? बॉलर म्हणशाल. इकडे बघ, जे बॅटिंग करतात त्यांना काय म्हणशाल? बॅटर म्हणशाल. आणि मग जे ज्या माध्यमामध्ये ज्या पद्धतीचं कार्य करतात, त्या ठिकाणी त्यांना तशा पद्धतीने, माझ्याकडे लक्ष द्या, मी तुम्हाला मूळ मुद्द्यावरून अतिशय अचूक पद्धतीनं तुम्हाला ते आत्मसात व्हावं. स्मरण मात्र मनसा तेन दृष्टवा योग गती स्मरे. आपल्या योग गतीमध्ये ते स्मरण आपल्याला नित्यशा आपल्या अंतर्यामी अंतर स्वरूपामध्ये आत्मीयतेमध्ये ते दृढ व्हावं. या भावनेतून मी मुद्देसूदपणातून तुम्हाला अचूक पद्धतीने सांगतो. माझ्याकडे लक्ष द्या, मी एकदम पूर्णपणे निरीक्षण करतोय. लक्ष द्या. हे बघा, ज्या व्यक्ती ज्या कार्याशी निगडीत असतात, त्या पद्धतीच्या नावाने त्यांना संबोधल्या जातं. लक्षात आलं? तुम्ही जर चित्र काढता तर तुम्हाला काय म्हणलं जाईल? चित्रकार. तुम्ही जर रांगोळी काढता तुम्हाला काय म्हटलं जाईल? की ह्या रांगोळी स्पर्धेतील स्पर्धक म्हटलं जाईल. तुम्ही जशा पद्धतीचे कार्य करशाल तशा पद्धतीचे शब्द तुम्हाला वापरले जातात. तुम्ही जर 9वीच्या वर्गात बसले तर तुम्हाला 11वीचा विद्यार्थी असं म्हणतील का? नाही. कितवीचा विद्यार्थी म्हणतील? हा 9वीचा विद्यार्थी असं म्हणतील. आता हा जर नीटनेटका बसला तर आम्ही याला काय म्हणू? का तो चांगला आहे. हा जर कसंही जर बसला तर आम्ही याला काय म्हणू? हा चुकीचा आहे. बरोबर आहे. मग ज्या व्यक्ती चांगले कार्य करतात, ज्या व्यक्ती ज्या माध्यमामध्ये कार्यरत असतात, ते कार्य करीत असताना ते कार्य करीत असताना त्यांच्या कार्यामधून जे साधल्या जातं त्या साधनेवर, ऐका, त्या साधनेवर त्यांनी जे साधलेलं असतं, लक्ष द्या, त्यांनी जे साधलेलं असतं त्या साधनेतून त्यांना त्या ठिकाणी ते मोठेपणा प्राप्त झालेला असतो. समजा तुम्ही अभ्यास केला, तुम्ही इकडे बघ, तुम्ही अभ्यास केला, तुम्ही अभ्यास करीत असताना तुम्हाला जर 80, 85, 90% मार्क मिळाले, चेंज करून घ्यायचं, दुसरं घ्यायचं, चालेल.